वॉर्ड क्रमांक 68चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदेश देसाई आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. एकूण हा परिसर जर आपण बघितला तर मराठी, गुजराती त्यासोबतच उच्चभ्रू मध्यमवर्गीय असा मिक्स कॉस्मॉस परिसर आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय सध्या? अ, एक उच्चभ्रू समाज जो आहे तो चार बंगला, सात बंगला या परिसरात आहे, जिथे मी स्वतः राहतो. आणि त्यांच्यामध्ये आम्ही जेव्हा मागच्या कित्येक वर्षापासून काम करतो आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठी एरिया जो म्हाडा वगैरे आहे, जो मध्यमवर्गीय आहे, तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज सकाळी पण आम्ही रॅली केली. हजारो आमचे कार्यकर्ते आणि पक्षाचे समर्थक उपस्थित होते. माननीय अमित ठाकरे साहेबांनी पण उपस्थित लावली. एकंदर मुस्लिम समाजाचा पण आम्हाला एक कपासवाडी आणि इतर परिसरात चांगला पाठिंबा मिळाला आहे. पण आपण बघतोय की तुमच्या विरोधात या ठिकाणी जे नगरसेवक होते त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, रोहन राठोड यांना. त्यांचं कसं आव्हान बघता तुम्ही? रोहन राठोड यांना उमेदवारी दिली गेली असली तरी ते मागचे 2017 पासून नगरसेवक होते आणि नंतर मग कोविडच्या नंतर ते माजी नगरसेवक होते. एक इथले जे अंधेरी पश्चिमचे आमदार आहेत अमित साटम यांचा मेव्हणा एवढाच त्यांना उमेदवारी मिळण्याचा क्रायटेरिया आहे. कुठल्याही जुहू मोरागावापासून ते म्हाडापर्यंत ते एकदासुद्धा त्या कुठल्याही वस्तीमध्ये फिरकलेले नाहीत. उच्चभ्रू एरियामध्ये फक्त बेंचेस बसवणे किंवा कुठल्या तरी गार्डनमध्ये लाईट बसवणे, ह्याच्या पलीकडे त्यांनी कुठलंही मोठं हॉस्पिटल किंवा रस्ते किंवा अजून कुठली सुविधा ह्याचे न केले असल्यामुळे लोकांना जेव्हा जेव्हा ते जातात तिथे त्यांचं कोणत्याही प्रकारे एक स्वागत होत नाही. आणि आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला प्रचंड स्वागत होतं आहे. त्यांच्याबद्दलची नाराजी ही आम्ही मतांमध्ये आमच्या तर्फे करणार आहोत. आपण बघतो त्यांच्याबद्दल नाराजी आहे, मात्र दुसरीकडे तुम्ही स्वतः सांगतायत की ते अमित साटम यांचे ते मेव्हणे आहे, त्यामुळं कुठंतरी ही तुमची लढाई अमित साटम यांच्यासोबत नाही का? 100% रोहन राठोड जरी माजी नगरसेवक असले तरी ह्या प्रभागाचा जास्तीत जास्त जो हा एरिया आहे तो अंधेरी विधानसभेमध्ये म्हणजे अमित साटम यांच्या विधानसभेमध्ये येतो. त्यांनी मोरागावपासून कपासवाडीपासून चार बंगल्यापर्यंत जो झोपडपट्टी एरिया आहे तिकडे अमित साटम मागच्या 5 वर्षाआधी आणि आता निवडून आल्यानंतर फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे तिथे प्रचंड नाराजी आहे. लोकांमध्ये धर्मभेद करून, जातीभेद करून आमदारांनी कामं करायची नसतात आणि ते त्या दृष्टीने काम करतात म्हणून नाराजी आहे. आणि म्हणून आमची लढाई आहे ती अमित साटम यांच्या विरोधातच आहे. अमित साटम आपण बघतोय की सध्या चे भाजपा अध्यक्ष आहे आणि सातत्यानं राज ठाकरे यांच्यावरती टीका करत आहेत. या टीकेला तुम्ही तुमच्या वॉर्डातनं कसं उत्तर देणार आहात? अमित साटम हे एक आमदार आहेत. आत्ता मुंबईचे भाजपचे अध्यक्ष बनले आहेत. राज ठाकरे हे सूर्य आहेत. आपण सूर्यावर थुंकायला गेलो तर थुंकी आपल्या तोंडावरच पडणार. अमित साटम हे मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पक्षाने एक 4-5 वाक्य सांगितलेत बोलायला की ह्यांच्यावर टीका करा, त्यांच्यावर टीका करा. परंतु त्यांनी ती टीका न करता स्वतःच्या विधानसभेमध्ये कोणत्या प्रकारचा विकास केला हे घेऊन जर जनतेमध्ये गेले, उदाहरणार्थ कपासवाडीमध्ये आजही गुडघावर पाणी रोज साचतं आहे, उन्हाळ्यामध्ये साचतं आहे, तिथे गटाराचं पाणी साचतं आहे. कुपर हॉस्पिटल जे आहे तिथे पेशंटना उंदीर चावत आहेत आणि त्यावर न बोलता मुंबईचा रंग हिरवा होईल, मुंबईचा महापौर खान होईल याच्याविषयी बोलून काय फायदा होणार? जनतेचा विकास करावा, विकासाच्या जोरावर त्यांनी मतं मागितली पाहिजेत. आपण बघतोय या ठिकाणचा, या वॉर्डाचा बराचसा भाग अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये येतो आहे आणि त्यासोबतच अमित साटम यांनी त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या मेव्हण्याला या ठिकाणावरून उमेदवारी दिली. त्यामुळं आपली जी लढाई आहे ती थेट अमित साटम यांच्यासोबत आहे असा दावा संदेश देसाई करतायत. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.